नमस्कार मंडळी, जय खानदेश। आज आपण बनवणार आहेत पनीरनी एकदम गावकडनी सुंदर आणि तिखी झणझणीत भाजी। पूर्ण व्हिडिओ वॉच करा म्हणजे कळेल। खूपच सुंदर व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ देखा। आपण खूपच स्वादिष्ट आणि कोणलेही आवडी अशी पनीरनी भाजी बनवणार आहेत। देखा मी तेल टाकिले कढाईमा, नंतर मसाला टाकेले आणि मसालामा मी काय काय टाकेले ते देखा। आता मी पनीर चांगला कट करलेले, स्वच्छ धुईन आणि त्याला ना ब्राउन कलर करलेले। आई देखा मसालामा मी 2 कांदा भुजिलेले आणि दोन कांदा भुजिलेले, थोडं खोबरं भुजिलेले, अद्रक लिहिले, लसूण लिहिले, आपला गरम मसाला, गावना मसाला, तिखट, हळद असं मी सगळं टाकीन वाटी लिहिले। त्यानामा फक्त कांदा भुजिलेले आणि खोबरं भुजिलेले आणि सगळं मिक्स करीन मी वाटी लिहिले। आणि हे देखा पनीर चांगलं तळलेले आणि अशा पद्धतीतून देखा आपण पनीरनी एकदम मस्त इजी 15 मिनिटांमा होणारी भाजी तयार करणार आहेत। हे देखा ते आपण 2-3 मिनिटं झाकण झाकी द्या। नंतर टमाटा आपले वाटी लिहाने, अशा पद्धतीतून मी 4-5 छोटा छोटा टमाटा वाटी लेणार आहे आणि त्या आपले ना वाटीसनी त्यांना मग टाकी लिहाने। हे देखा थोडा मसाला मी 2-3 मिनिटं झाकण झाकीन थी देल होता। टमाटा आणि पेस्ट टाकी लिहिली, खूपच टेस्टी लागस। तुम्ही नक्की ट्राय करा आणि सोप्यात सोपी पद्धत आहे, झटपट होणारी भाजी आहे। हे देखा मस्त हलायले आणि अजून आपले थोडंसं टमाटा तेलमा तळू द्यावा नाही। थोडं 2-3 मिनिटं तळल्यानंतर आपले मग हे पनीर टाका नाही। पनीरले पहिली गोष्ट तर आपण तळले आणि तुकडा करीन व्यवस्थित आपले ब्राउन कलरना मी जसा तळले तसा तळले आणि अशा पद्धतीतून इजीली कोणलेही हिला अशी 15-20 मिनिटमा होणारी पनीरनी झणझणीत गावसारखी आपली काया मसालानी भाजी आहे। नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ देखा आणि नक्की बनवा तुम्ही पण, खूपच टेस्टी लागस। साध्या आणि सोप्या पद्धतीतून मी तुम्हाला सांगस। आता झाकण झाकी देवाने आपण टमाटा आणि पेस्ट टाकेले ना, झाकण झाकीन थोडा वेळ राहू द्यावाने आपले। हे देखा व्यवस्थित मसाला भुजाई गया का फ्राय होईना का त्यांना मग आपल्या ते पनीर टाकेली सुद्धा आपण। हे देखा पनीर टाकेले म्हणे आपले। अशा पद्धतीतून पनीर टाकानंतर थोडा हलायले म्हणे आपले व्यवस्थित मसालामा। व्यवस्थित आपले मसाला भुजिले आणि पनीर टाके व्यवस्थित हलाई। अशा पद्धतीतून देखा आपले 2-3 मिनिटं असंच राहू द्या आणि त्यांना मग थोडं पाणी ॲड करा नाही। 2-3 ग्लास मी पाणी टाकी लेणार आहे। 2-3 ग्लास मी पाणी टाकी लेणार आहे, चम्मचवली हलाई लेणार आहे। देखा किती सुंदर अशी आपली टेस्टी पनीरनी गावसारखी भाजी तयार होईल। देखा मस्त बाजरीना भाकर जोडे आम्ही खाणार आहे ती भाजी, नाही तर गहूना चपाती जवळ। अजून झाकण झाकीन आपण उकळू देवानी, थोडं मीठ टाका नाही तुम्हाला प्रमाणमा तुम्ही टाकू शकतस मीठ। आम्हाला जर जास्त मीठ लागस म्हणून आम्ही मीठ टाकतस। अशा पद्धतीतून आपले मॅगी मसाला ही ॲड करले नाही तेव्हा अजून खूपच आपली भाजी स्वादिष्ट लागस, चवदार। बारीक गॅस करलीत आम्ही तरी यावाना गुंता। हे देखा एव्हरेस्ट मसाला ही टाकले ना आपले थोडा। हे देखा एव्हरेस्ट मसाला आपले व्यवस्थित टाकले आणि
आणि थोडंसं कालायले आणि देखा असं सुंदर अशी आपली भाजी तयार होईल राहिली. मी हळूहळू का सांग राहीन तुम्ही समजायला पाहिजे. मला पहिला व्हिडिओ नक्कीच सपोर्ट करा. मी अजून भरपूर साध्या पद्धतीतून भाज्या आणणार आहे. इझिली 15 ते 20 मिनिटमा तयार होणाऱ्या. नक्कीच तुम्ही ही ट्राय करी देखच्यात म्हणे भाजी. कारण मी 2 कांदा भुजिलेले, थोडं खोबरं भुजिलेले, थोडा लसूण अद्रकनी पेस्ट करीन. नंतर त्यांना मग मी तिखट गावना मसाला, एव्हरेस्ट मसाला, हळद, जिरं असं वाटी लिहिले. नंतर टमाटान पेस्ट टाकेले आणि थोडं मीठ स्वादानुसार. आणि नंतर मी कोथिंबीर. आता देखा भाजी किती सुंदर उकळीन. देखा किती खमंग आणि सुंदर वासी राहणं आपला भाजीना. चव ही राहणी भाजीना वासनी. अशी आपले झटपट भाजी बनाडानी नक्कीच ट्राय करा. आपले कोथिंबीर स्वच्छ धुई लिहानी आणि तिले कापी लिहानी. देखा अशी कापी लिहानी बारीक. आणि आपण तेव्हा कोथिंबीर बी ॲड करू. कोथिंबीर हे देखा अशा पद्धतीतून आपली कितली गावकडनी मस्त पनीरनी भाजी तयार होईगी. देखू शकतास तुम्ही. व्हिडिओ जर आवडना होई तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटणार व्हिडिओ. आणि शिकाडान पद्धत खूपच सुंदर मी व्हिडिओ आणणार आहे. मला पहिला व्हिडिओ रेसिपी ना म्हणून काय भूलचूक होईनी तर माफ करा. आणि नक्कीच सपोर्ट करा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटणार व्हिडिओ किंवा शिकाडानी पद्धत. नक्कीच कमेंट करा. अशा पद्धतीतून इझिली